सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या। चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांना थेट आव्हान दिलेलं आहे। तर कंपनीच्या दंडमाफीवरून रोहित पवारांनी आरोप केलेला होता। रोहित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केला होता। त्यानंतर आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आव्हान रोहित पवारांना दिलेलं। बावनकुळेंनी या संदर्भात नेमकी काय एक्सपोस्ट केली होती आपण ते एक्सपोस्ट पाहूया। श्रीयुत रोहित पवारजी, फारच मोठा शोध लावला तुम्ही। महसूल मंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या। तर बावनकुळेंनी दिलेल्या आव्हानावर बोलताना मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या आव्हानावर रोहित पवारांनी उत्तर दिलेलं आहे। केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेलं साहित्य परत करण्याचे आदेश दिले असे एक्सपोज रोहित पवारांनी केले। धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता असं रोहित पवारांनी म्हटलं। तर याच संदर्भात रोहित पवार बोलतायत, आपण थेट जाऊया। त्यानंतर मग जून मध्ये पहिल्यांदा निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। पाठपुरावा सुरू केल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पण लक्ष घातलं आणि या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी लूट होती आहे बाजार समितीतनं हे सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं आम्ही रोहितदादा पवार यांच्याकडे जेव्हा विषय हा सविस्तर नेला, रोहितदादांनी याच्यातली अनेक गोष्टी माहिती पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले। परवाच आम्ही राज्याचे मुख्य सचिव यांना सुद्धा परवा रोहितदादांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आमचं भेटलं। तर या सगळ्या वेगवेगळ्या गैरकारभार, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट याला सगळ्या महायुतीचा कसा पाठिंबा आहे, पणन मंत्री असतील, पालकमंत्री असतील, पणन संचालक असतील, या सगळ्यांनी कसं हे सगळं डोळेझाक याच्याकडे केलेली आहे, या सर्व मुद्द्यावर आदरणीय पक्षाचे आमचे राज्याचे सरचिटणीस युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांना मी विनंती करतो, आपण सविस्तर मुद्देसूद याबद्दल आपलं विवेचन करावं। गुलटेकडी बाजार समिती म्हणजे पुणे कृषी उत्पादन बाजार समिती ही 1978 मध्ये स्वर्गवासी अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने झाली। त्या माध्यमातून इथं असणारे जे सर्व